नमस्कार सर्वांना। आजपासून आपण समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधावर गीतांचा भावार्थ बघणार आहोत। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। वैराग्य येणे ही साधी सोपी गोष्ट नाही। शुक मुनींनी स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवला होता। विषय वासना, अहंकार या सगळ्या गोष्टींवर विजय मिळवला होता। ते परम वैरागी होते। त्यांच्यासारखेच पूर्ण वैराग्य समर्थांनी आत्मसात केले होते। तसेच सप्त ऋषींपैकी वशिष्ठ ऋषी हे अतिशय शांतिप्रिय आणि महाविद्वान होते। त्यांच्याप्रमाणेच ज्ञान योगेश्वरांचे आहे। वाल्मिकी ऋषींनी खडतर तपश्चर्या करून श्रीरामाला प्रसन्न करून घेतले। श्रीरामाच्या वरदानाने त्यांनी उत्तम काव्य लिहिले। जगाला प्रेरणा देणाऱ्या रामायणासारख्या पवित्र ग्रंथांची रचना त्यांनी केली। याच कवी वाल्मिकांसारखी मान्यता समर्थांची आहे। अशा या सद्गुरू रामदासांना माझा साष्टांग नमस्कार असो। प्रथम मी माझ्या सद्गुरूंना गजानन महाराजांना नमस्कार करते। आपल्या हिंदू धर्मात संतांनी मुनींनी खूप पवित्र ग्रंथांची रचना करून ठेवली आहे। त्यातूनच सर्वसामान्य लोकांना उत्तम शिकवण मिळाली आहे। ज्ञानेश्वरी, महाभारत, श्रीमद भागवत, रामायण असे कितीतरी उत्तम ग्रंथ आपल्याला मिळाले आहेत। समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध नावाचा ग्रंथ रचला। मनुष्यासाठी उत्तम शिकवण यामध्ये आहे, जो गुरु आणि शिष्य यांच्यातला संवाद आहे। शिष्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गुरूंनी परखडपणे दिले आहे। याच ग्रंथावर काही अभंग तयार झाले। माई गाडगीळ यांनी या अभंगाची रचना केली आहे। स्वतः त्यांनी वेगवेगळ्या रागांवर अभंग केले आहेत आणि माझ्या गुरु अपर्णाताई आठवले यांच्याकडून मी हे अभंग शिकले आहे। त्यांनी उत्तम प्रकारे मला शिकवले आहे आणि याच 9 अभंगाचे थोडक्यात भावार्थ मी आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। माझी वाणी, बुद्धी आणि लेखणी मी समर्थांच्या चरणी वाहिली आहे। तेच सर्व काही पूर्णत्वाला नेतील अशी माझी श्रद्धा आहे आणि यात काही चुकले तर मी क्षमा मागते। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुर साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। श्रीराम श्रीराम श्रीराम, मला वाटते अंतरी त्वावसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे। अपत्यापरी पाजवी प्रेमग्रासा, महाराज
सद्गुरो रामदासा महाराज या सद्गुरो रामदासा। समर्थ रामदास स्वामी यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांना, गुरूंना, जे साक्षात परब्रह्म आहेत त्यांना नमस्कार केला आहे। प्रथम विघ्नहर्त्या गणेशालाही नमस्कार केला आहे। त्यानंतर श्री शारदेला वंदन केले आहे, कारण ती प्रत्यक्ष वाणी वाचा आहे। सद्गुरूंना वंदन केले आहे, कारण सद्गुरूंमुळे पुढचा मार्ग सोपा होतो। सज्जनांना वंदन करून समर्थांचे आराध्य दैवत रघुनंदन म्हणजे प्रभू श्रीरामाला वंदन केले आहे। समर्थांना असे वाटते, प्रभू श्रीरामाने माझ्या मनात वास्तव्य करावे। तुमच्या या दासाने केलेल्या उपदेशाची, बोधाची शिकवण तुम्हीच सांगावी। प्रेमाचा घास जशी आई आपल्या लेकराला भरवते, तसेच तुम्ही या लेकराला प्रेमाचा घास भरवावा, अशी प्रार्थना समर्थ रामदास स्वामी प्रभू श्री रामाजवळ करतात। जय जय रघुवीर समर्थ।